यंदा राज्याचा 12वीचा 93.37% निकाल, कोकण विभाग अव्वल, तर यंदाही निकालात मुलींची बाजी। दुपारी 1 वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार। नागपूरमध्ये जातीचे खोटे दाखले बनवून नामांकित शाळांमध्ये प्रवेश, आरटीई अन्वये प्रवेश घेणाऱ्या 19 पालकांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपी मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह आतापर्यंत 7 जणांना अटक। अग्रवालांच्या मुजोरीचा नवा पुरावा, 2 पुणेकरांचा जीव घेणारी पॉर्श कार नोंदणीशिवायच रस्त्यावर। पुणे आरटीओच्या माहितीनंतर पितळ उघड, तर विरोधी पक्षाकडून अपघाताच्या न्यायालयीन चौकशीची मागणी। शिंदेंचे बालेकिल्ले असलेले ठाणे आणि कल्याण इथं सर्वात कमी मतदान, तर कमी मतदानाचा कोणाला फटका कोणाला फायदा यासाठी निकालाची प्रतीक्षा। उद्धव ठाकरेंच्या बोटाला हिरवी शाई, कमी मतदानाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर आशिष शेलार यांचा हल्लाबोल। मुंबईतल्या नालेसफाईच्या बाबतीत पालिका आयुक्तांनी श्वेतपत्रिका काढावी, भाजप नेते आशिष शेलार यांची मागणी, तर उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळातल्या कारभारावर शेलारांचं बोट। मराठवाड्यात जलसाठ्यांनी तळ गाठला, हिंगोलीमध्ये भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत, टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांचीही झुंबड। आचारसंहितेचे नियम शिथिल करून चारा उपलब्ध करून द्या, अंबादास दानवेंची मागणी, तर अनेक जिल्ह्यात 45 दिवस पुरेल इतका चारा, मंत्री विखे पाटलांचा दावा। आणि स्तनपान करताना गॅलरीतनं पडलेली 7 महिलांची चिमुकली सुदैवानं बचावली, पण ट्रोलिंगमुळे आईनं जीव दिला। चेन्नईतील हृदय हेलावणारी घटना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।